नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कलर क्यूब सॉल्व करण्याची दुसरी स्टेप। तर मी या उलट याच्यासाठी करते की तुम्हाला तुमच्या समोर बसल्यासारखं वाटेल आणि क्यूब तुमच्या हातात पकडल्यासारखं वाटेल। तर पहिली स्टेपचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि येत असेल तर डायरेक्ट दुसरी स्टेप करू शकता तुम्ही। तर याच्यासाठी आपण घेतला होता वरती व्हाईट, पहिली स्टेप आधी करून घेऊ सॉल्व। पहिल्या स्टेपमध्ये आपला व्हाईटचा नाही तर कोणत्या पण कलरचा घेऊन प्लस बनवून घ्यायचा आहे। नंतर एक कोपरे व्यवस्थित बसवायचे त्याच्या जागी। माहीत नसेल तर पहिली स्टेप पहा, खूप सोपे पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे मी। आणि कलर क्यूब सोडवण्याचे खूप असे फायदे आहेत, त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तुम्ही तो पण पाहू शकता। हे पहा मित्रांनो, आपली पहिली स्टेप पहिलं हे आपल्याला सॉल्व झालेलं आहे। पहिली स्टेप कशी सॉल्व केली कळलं नसेल तर पहिला व्हिडिओ पहा पहिल्या स्टेपचा, आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, सर्वांना येईल, फक्त लक्ष देऊन पहा। तर दुसऱ्या स्टेपसाठी आता काय करायचं नेमकं ध्यान देऊन पहा क्यूब। दुसरी स्टेप थोडीशी अवघड आहे पण येते, एवढी काय अवघड नाही ध्यान दिल्यावर। पहा दुसऱ्या स्टेपसाठी आपण ही पहिली स्टेप पूर्ण केल्यानंतर क्यूब उलटा करायचा आहे आणि हे ज्या बाजू आहेत लेफ्ट राईट त्या सर्व बाजू सॉल्व करायच्या आहे। तर त्याच्यासाठी दुसऱ्याच्या स्टेपचं हे आहे, तर ते मी लिहून घेतलेलं आहे एका कागदावरती। पहा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहून ठेवू शकता। तर तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर लिहून ठेवा, घेतलेलं असेल तर तुम्हाला सांगतो। पहिली स्टेप अशी झाल्यानंतर क्यूब उलटा करायचा। क्यूब उलटा केल्यानंतर ज्या बाजू हा मधला कलर आहे तो सोडून ज्या बाजूला असं पिवळं हे नाही, तर त्या बाजू जिथं बसते आहे तिथे न्यायचं। तर हे पहा ही बाजू आहे ती आपल्याला इथं बसवायला लागेल। एखाद्या वेळेस आपल्याला इकडून पण बसवायला येतात, तर त्याच्यासाठी ते दोन स्टेप आहे पहा, लेफ्ट राईट। जर इकडं लेफ्टला बसवायचं असेल तरी खालची लेफ्टसाठी, आणि जर इकडे बसवायचं असेल तर वरचे राईट साईडचे। तर आपल्याला हे आता लेफ्ट साईडला बसवायचं आहे, तर खालची त्याच्यासाठी आपल्याला काही हे ध्यान ठेवायचं आहे। यू म्हणजे हे वरचा अप आणि हे लेफ्ट, आणि एफ म्हणजे फ्रंटचा हा फ्रंट। तर पहा हे आपल्याला लेफ्टला बसवायचं आहे, त्याच्यामुळं आपण फिरवणार आहे यू एकदा इकडं लेफ्टवरती, यू परत मागं, लेफ्ट खाली, यू परत एकदा मागं आणि फ्रंट असा बाणे, यू परत मागं आणि फ्रंट परत खाली असं। पहा इथं होतं ते इथं बसलेलं आहे ते एजेस बाजू। आता तसंच दुसरं सापडायचं बसवण्यासाठी। हे पहा हे निळा आणि लाल तो इथं बसेल या ठिकाणी। तर आता हे राईट साईडला येणार आहे म्हणजे बाजूला, त्याच्यामुळं आपली वरची स्टेप ती वापरावी लागेल। अप एकदा इकडं राईट साईड आर वर, यू
यू मागं, आर खाली, यू परत मागं, आणि हा फ्रंट आहे तो असं फिरवायचा आहे, आणि यू परत मागं आणि फ्रंट परत एकदा असं फिरायचं. पहा मित्रांनो इथं बसलेलं आहे ते ओकेमध्ये. असेच चारी पण बाजू बसून घ्यायचे. तर पहा आपण बसवताना आधी हा कलर जागेवर आणायचा आहे. आता हे राईट साईडला बसेल त्याच्यामुळं आप मागं, आरवर, यू परत इकडं, आर खाली, यू परत इकडं, जसं बांध दिलं आहे तसं फिरवायचं मित्रांनो. एफ असं आणि यू परत असं आणि फ्रंट परत असं. पहा मित्रांनो बसलेलं आहे. आणि आपली दुसरी स्टेप ओकेमध्ये पूर्ण झालेली आहे. तर थँक्यू सो मच. परत एकदा कोणी स्क्रीनशॉट नसेल घेतला तर घेऊन टाका. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण हे 2 लेअर असते ते पूर्ण करीत असतो आणि ते आपल्याला झालेली आहे ओकेमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ध्यान देऊन व्यवस्थित केलं तर तुम्हाला पण हे 2.5-3 मिनटात सॉल्व करता येईल. तर पुढच्या स्टेपसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे एकाच वेळेस सर्व स्टेप पाहून तुम्ही शक्यतो तुम्हाला बरेच दिवस लागतील, त्याच्यामुळे मी एक स्टेप शिकवतो आहे. 6-7 दिवसात तुम्ही पूर्ण स्टेप शिकून पूर्ण सॉल्व करू शकता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आहे आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.